आपण इकडून तिकडून वाचून येतो, ऐकून येतो आणि त्यांना सांगतो अरे असं कर तसं कर. अरे तसं नाहीये ते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, डोकं आपटा, 1000 वेळेस सांगा, 1,00,000 वेळेस सांगा, रडून सांगा, मारून सांगा, काही करून सांगा, ते तुमचं ऐकणार नाही. कारण त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या DNA मध्ये ते प्रोग्रामिंगच नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वतःच्या सवयी अगोदर चेंज करा, तरच तुमच्या पुढच्या पिढीचं भलं होणार आहे. तुम्ही जर फास्ट फूड खात असेल, ओके, तुम्ही जर टीव्हीला चिटकून बसत असेल, तर तुम्हाला काही अधिकार नाहीये. जसं विनोबा भावे बोलतात की आचार हेच प्रचाराचं एकमेव साधन आहे. म्हणजे अगोदर आपल्याला आचार करावा लागेल आणि मग ते आपल्याला फॉलो करतील. बघा, लक्षात घ्या. हा, आता अॅनालिटिकल माइंडचं बघा कसं. आता कुठलीही गोष्ट माणूस कसा करतो हे लक्षात घ्या. पहिलं काय, कोणी ते केलेलं आहे की नाही. जर कोणी केलेलं असेल तर आपण काय म्हणतो, नाही पॉसिबल आहे, हे करणं पॉसिबल आहे, मग चला लेट्स ट्राय.